नमस्कार मित्रांनो. AMG इंग्लिश अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण डेली रोज डेली एडिटोरियल सेशन आपण घेणार आहोत. यामध्ये आपण मेनली रीडिंग कम्प्रिहेन्शन आणि क्लोज टेस्ट या पोर्शनला कव्हर करू. ज्यामध्ये आपण द इंडियन एक्सप्रेसचे जे आर्टिकल आहे मागच्या दिवशीचं, ज्यावर मला स्टडी करावं लागेल कंटेंट रेडी करायला. त्यामुळे मी मागच्या दिवसाचं घेणार आणि तो आपण रिफर करणार. बाय लॉ, लिगॅलिटीज, कॉपीराइट इश्यू आपण याला एक्झॅक्टली तंतोतंत इथे वाचू नाही शकत आणि त्याच्यावर काम नाही करू शकत. अशा वेळी आपण त्याला रेफर करणार. बट बी अश्युअर्ड आणि बी रिलॅक्स की आपण कम्प्लिटली एक्झाम व्ह्यूनी त्याला आपण बघू, प्रॅक्टिस करू. ओके, सो आपण स्टार्ट करूया आणि आजच्या पहिल्या सेक्शनमध्ये परत तुम्हा सर्वांचं खूप खूप वेलकम. सो आज आपण काय काय घेणार आहे आजच्या सेशनमध्ये. फर्स्ट राहणार आपलं एडिटोरियल रीडिंग पॅसेज. मग त्यामधलं आपण वोकॅब्स आणि त्याचे मिनिंग बघूया. मग रीडिंग कम्प्रिहेन्शनचे क्वेश्चन जे आपण जे रीड करतो एडिटोरियल ॲब्स्ट्रॅक्ट त्यातलेच मग काही MCQ सॉल्व्ह करू, ग्रामरचे क्वेश्चन बघू आणि सोबतच एक क्लोज टेस्ट देऊ आणि मग तुमचे काही डाऊट आणि असल्यास तुम्ही मला कमेंट करा, आपण त्याला रिप्लाय करू आणि होमवर्क असला तर बघूया, अदरवाईज पुढे जाऊया. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. तर पहिला आहे जो आपण कालचा 31st ऑफ डिसेंबर 2025. सो हॅपी न्यू इयर टू ऑल. फर्स्ट ऑफ ऑल आज 1st जॅन आणि आपला 1st जॅनला फर्स्ट व्हिडिओ येत आहे. सो सो वन्स अगेन हॅपी न्यू इयर. सो हा टॉपिक आहे, त्यांचा जो टॉपिक होता बांगलादेश पॉलिटिक्स अँड लीडरशिप ट्रान्झिशन, त्याला आपण घेतलेला आहे, तर रिफर केला आहे द इंडियन एक्सप्रेस या डेली न्यूजपेपरमधनं. सो लेट स्टार्ट रीडिंग. तर इथे असं म्हटलं आहे, द पासिंग ऑफ टावरिंग पॉलिटिकल फिगर इन बांगलादेश हॅज ओपन्ड अँड अनयुज्युअल मुवमेंट इन द कंट्रीज हिस्ट्री. सो इथे वर्ड यूज केलं गेलेलं आहे टावरिंग. ओके, टावरिंग म्हणजे जनरली असं असते की एक प्रॉमिनंट म्हणू शकतो, एक प्रस्थापित असं व्यक्तिमत्व होतं, फिगर, पॉलिटिकल फिगर म्हणजे राजकीय व्यक्तिमत्व जे बांगलादेशमध्ये होतं. ज्यांनी एक अनयुज्युअल मुवमेंट इन द हिस्ट्री ऑफ इन द कंट्रीज हिस्ट्रीमध्ये त्यांनी अनयुज्युअल मुवमेंट, याला अनयुज्युअल म्हणजे जो नेहमी नाही होत, युज्युअली जो एकदम नॉर्मल नाही आहे, तर याला म्हणू शकतो आपण. मला एक्झॅक्टली वर्ड लक्षात नाही येतं, पण अनयुज्युअल म्हणजे जो युज्युअली नाही होत, जो सामान्य नाही आहे, तर असे मुवमेंट त्यांनी ओपन केलं. फॉर डिकेड्स, खूप दशकांसाठी नॅशनल पॉलिटिक्स हॅड बीन शेप बाय फिअर्स रायव्हलरी बिटवीन टू पॉवरफुल वुमन लीडर्स. सो काही दशकांसाठी बांगलादेशमध्ये जे नॅशनल पॉलिटिक्स होती, राष्ट्रीय पॉलिटिक्स, ते कशी शेप केली गेली, म्हणजे तिथला आकार कसं घेतला नॅशनल पॉलिटिक्सने, तर ते होतं त्या आकाराचं मूळ असं म्हणता येईल आपल्याला. फिअर्स म्हणजे एकदम कटू, रायव्हलरी म्हणजे प्रतिस्पर्धा, या दोन पॉवरफुल विमन लीडर्स म्हणजे दोन महिला राजनेत्या होत्या. एक तुम्हाला लक्षात असेल जे आपल्या भारतामध्ये ज्यांनी असायलम म्हणजे शरण घेतलेली आहे, हसीना त्यांचं नाव आहे. आणि एक जे आता मरण पावलं रिसेंटली, खालिदा त्यांचं. सो या दोघांच्या अवतीभोवती राजकारण फिरायचं त्यांनी आणि याच रायव्हलरीला, या शत्रुत्व म्हणू शकतो, पॉलिटिकल शत्रुत्वाला च्या बेसवर हे शेप करत गेलं बांगलादेशच्या राष्ट्रीय पॉलिटिक्स. मग विथ वन लीडर नो लॉंगर अलाइव्ह अँड द अदर लिव्हिंग इन एक्साईल. सो इथे म्हणता येईल की आता एक लीडर तर नाही आहे जे मरण पावले, खालिदा, आणि एक जी दुसरी आहे ती एक्झाईलमध्ये आहे, म्हणजे देश निकाला म्हणतात त्याला, ज्याला देशातून बहिष्कृत केलं गेलेलं आहे असं. तर ते बाहेर राहत आहेत. मग द फॅमिलियर पॅटर्न ऑफ कन्फ्रंटेशन अपियर्स टू हॅव रीच इट्स नॅचरल एंड. सो जे फॅमिलियर पॅटर्न होता, कन्फ्रंटेशन म्हणजे अगेन एक रायव्हलरी किंवा एक प्रकारचं भांडण किंवा एक कॉम्पिटिशन, असे वेगवेगळे सिनॉनिम बनतात. सो कन्फ्रंटेशनचं एक लक्षात घ्या, सिम्पल तुम्ही रूट लक्षात ठेवू शकतात की कसला तरी एक डिफरन्स आहे, एक मतांतर किंवा भांडण. सो इथे म्हणता येईल की तो एक नॅशनल एंडला गेलेला आहे.
नॅचरल एंड इन अ सेन्स की जसं त्यांनी आत्ताच सांगितलं, की एक मरण पावले आणि एक बहिष्कृत केलं गेलं आहे, जे आपल्या देशामध्ये परत जाऊ नाही शकत. Then the next line is the country now finds itself preparing for elections without the personalities who dominated public life for so long. So जे बांगलादेश आहे, जे कंट्रीचं नाव आहे, ते एक नवीन वाट शोधते आहे, जे त्यांचं इलेक्शनच्या मार्फत जे नवीन वाट शोधते आणि तिथे हे 2 पर्सनॅलिटीज नसतील, ज्यांनी इतके वर्ष, इतका काळ या म्हणजे पब्लिक लाईफला किंवा म्हणू शकतो, की जे बांगलादेशचे लोकांची जी लाईफ अल्टिमेटली पॉलिटिकल लाईफ आपल्यासाठी महत्त्वाची असते. ते आपल्यासाठी पॉलिसीज वगैरे क्रिएट करतात. तर हे आपल्या लाईफशीच याचा संबंध असतो. तर हे एक पब्लिक लाईफला त्यांनी आतापर्यंत अफेक्ट केलं आहे, या 2 पर्सनॅलिटीज आणि त्यांच्या पॉलिटिक्सने. देन बांगलादेश स्टँड ॲट्स अ क्रॉस रोड. क्रॉस रोड म्हणजे 2 वेगवेगळे रोड क्रॉस होत आहेत. ठीक आहे. ऑन वन हँड अनरिझॉल्व्ड हिस्टॉरिकल डिबेट्स, इकॉनॉमिक challenges, social tension weigh heavily on public institutions. एका हातावर अनरिझॉल्व्ड हिस्टॉरिकल डिबेट्स त्या आता इथे अनरिझॉल्व्ड हिस्टॉरिकल डिबेट्स म्हटलं एक राहू शकतं की 1971 मध्ये भारताचा जो रोल होता पूर्वी पाकिस्तानला बांगलादेश बनवण्यामध्ये आणि जो मेन पाकिस्तान होता त्याच्या तावडीतून सुटण्यामध्ये. मग स्वातंत्र्य झालं, मग त्याच्यामध्ये तिथे बांगलादेश इज अ मेजॉरिटी इस्लामिक कंट्री आहे. ती एका प्रकारची तिथे मुस्लिम बहुसंख्य आहे आणि हिंदू, बुद्धिस्ट आणि ख्रिश्चन हे मायनॉरिटीजमध्ये आहेत. त्यांचे वादविवाद आहेत, जे आपल्याही देशामध्ये आहेत. एक रिलिजियस एक टेन्शन राहतो जेव्हा डायव्हर्स डेमोग्राफिकची कंट्री असते तेव्हा. मग इकॉनॉमिक चॅलेंजेस आहेत, वेगवेगळे राहू शकतात, की आता त्यांचं इतक्या मागील 1.5 वर्षापासून त्यांच्याकडे एक लोक निवडणूक लोकांनी निवडलेली तिथे सरकार नाही आहे. मग ते काही फर्म डिसिजन नाही घेऊ शकत, जे पॉलिटिकल वेनी पॉलिसी फ्रेम करतील देशासाठी. आणि मग त्यानंतर सोशल टेन्शन आहे, जे आपण बघतोय आता. दीपदास या हिंदू मायनॉरिटीमधल्या बांगलादेशच्या व्यक्तीसह तिथे मॉब लिंचिंग केली गेली. आणि यामुळे काय होतंय, की मग अल्टिमेटली या तिन्ही गोष्टींचं हिस्टॉरिकल डिबेट्स, इकॉनॉमिक चॅलेंज आणि सोशल टेन्शन यांचं जे पब्लिक इन्स्टिट्यूशन्स असतात, कोर्ट, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह बॉडी असतात, त्यांच्यावर याचा प्रभाव पडतो. आणि मग ऑन द अदर हँड जे दुसऱ्या हातावर अ यंगर जनरेशन ऑफ सिटिझन्स होप फॉर द पॉलिटिकल स्टॅबिलिटी, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज अँड अ मोर इन्क्लुझिव्ह सोसायटी. म्हणजे दुसऱ्या हातावर बघितलं तर आणखी एक चॅलेंज उभे होतात, की एक जे यंगर जनरेशन जे युवक-युवती आहेत तिथल्या, जे नागरिक आहेत ते आशा करतायत, की एक आम्हाला आता राजकीयदृष्ट्या स्टेबिलिटी असावी, जी गरजेची आहे इकॉनॉमिक ग्रोथसाठी, तुमचं देशाचं निरंतर विकास होण्यासाठी. त्यांना पण एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटी सगळीकडे चॅलेंज आहे. इट्स ग्लोबल इश्यू. आणि मग आणि त्यांना एक मोर इन्क्लुसिव्ह म्हणजे सर्वसमावेशक समाज पाहिजे. त्यांना होप आहे. The interim leadership now faces the dual responsibility of ensuring a fair election and preventing extremist group from exploiting the current uncertainty. आता जे इंटरिम लीडरशिप आहे, जे मोहम्मद युनिस खान, जे त्यांचे इंटरिम प्राईम मिनिस्टर म्हणजे सल्लागार आहेत. ते म्हणजे 2 रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना बघायचं आहे, की एक फेअर इलेक्शन झालं पाहिजे. फेअर म्हणजे ज्यामध्ये कसल्याही प्रकारची म्हणजे मिलावट किंवा माल प्रॅक्टिस नाही झाली पाहिजे इलेक्शनमध्ये ते. आणि मग जे एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप आहेत, जे धार्मिकदृष्ट्या धर्मांध असतील, तिथले काही इस्लामिक ग्रुप आहेत, अ, त्यांना रोखायचं आहे, की जेणेकरून या करंट अनिश्चित ज्याच्यामध्ये ज्युडिशियरीचे चॅलेंजेस आहेत, इकॉनॉमिक चॅलेंजेस आहेत, सोशल चॅलेंजेस आहेत आणि जे हिस्टॉरिकल डिबेट्स वगैरे जे आधीपासून सुरू असतात, त्याच्यातूनच जे आपला एक करंट इव्हेंट्स तयार होतात. तर ह्या सगळ्या अनिश्चित सुरू आहे, यांना ॲड्रेस नाही करता येत आहेत. अशा अनिश्चित सिच्युएशनचा या एक्स्ट्रीमिस्ट ग्रुपनी फायदा नाही घेत. अतिरेकवादी आपण ज्यांना म्हणतो, त्यांनी फायदा नाही घेणं पाहिजे. त्यापासून त्यांना रोखायचं. असे 2 चॅलेंजेस आहेत. इलेक्शन
आणि या अतिरेकींना थांबवणे. मग थर्ड पॅरा आहे, द लिगसी ऑफ डिपार्टेड लीडर रिमेन्स कॉम्प्लेक्स. आता जे लिगेसी म्हणतो आपण, लिगेसी म्हणजे अ, एका प्रकारची परंपरा किंवा काही म्हणतात ना, आपले वडील आपल्यासाठी अ, एका प्रकारे लिगेसी सोडून गेले आहेत. म्हणजे वंशानुवंश हे जे सुरू राहिलेलं आहे आपल्या परिवारामध्ये, आपल्या सोशल लाईफमध्ये, तर ती परंपरा म्हणा किंवा एक लिगेसी, परंपराच्या याला बघा तुम्ही सिनोनिम्समध्ये, पण एक्झॅक्ट मिनिंग तो नाही आहे तो लिगेसीचा. सो जे लिगेसी जे त्यांची होती, जे डिपार्टेड डिपार्टेड म्हणजे जे सोडून गेलेले आहे. आपण स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर बघतो की ट्रेनचे दोन मूवमेंटचे स्टेटस असतात, एक अरायवल आणि एक डिपार्टेड. सो अरायवल म्हणजे येणे आणि डिपार्टेड म्हणजे जाणे. सो डिपार्टेड गेलेले लीडर. सो तिची जे लिगेसी आहे ते रिमेन कॉम्प्लेक्स राहिले. लिगेसी इन अ सेन्स आपण इथे आता हे घेऊया की तिचे पुढचे जे हे आहे की पुढची वारसा कोण चालवणार, हे कॉम्प्लेक्स आहे. तिचे त्यांचे 2 मुलं कदाचित फॉरेनमध्ये राहतात. ते आता परत येतील आणि मग नव्याने इस्टॅब्लिश करतील. तर ते हे एक चॅलेंज आहे त्यांच्यासमोर. देन द सपोर्टर्स क्रेडिट हर विथ डिफेंडिंग मल्टी-पार्टी डेमोक्रेसी अँड गिव्हिंग व्हॉईस टू अपोजिशन पॉलिटिक्स. जे सपोर्टर्स आहेत तिला म्हणजे खालिदा जे मरण पावले त्यांना क्रेडिट देतात. त्यांना की क्रेडिट म्हणजे त्यांचं स्तुती करतात की श्रेय देतात त्यांना की त्यांनी मल्टी पार्टी म्हणजे बहुपक्षीय लोकतंत्र याला वाचवलं आहे. आणि त्यांनी जे विपक्षी राजकारण आहे, विपक्षाचं म्हणजे जे सत्तेमध्ये नाही आहे, की त्यांना त्यांच्या पॉलिटिक्सला, अपोजिशनच्या पॉलिटिक्सला आवाज दिला आहे. देन critics argue that prolonged political battles and mutual distrust between major parties prevented national development from reaching its true politic potential. सो जे क्रिटिक्स, जे आलोचक आहेत, जे आलोचना करतात, जे क्रिटिसाइज करतात, जे विरोध म्हणजे काही ना काही कमी शोधतात, काय राहिलं त्या गोष्टीमध्ये, त्यांना आपण क्रिटिक्स म्हणतो. सो हे जे क्रिटिक्स आहेत ते आर्ग्यू करतात, म्हणजे आपलं मत मांडतात की जो प्रोलॉंग पॉलिटिकल बॅटल्स, प्रोलॉंग म्हणजे खूप लाँग, म्हणजे खूप लांबीच्या काळापासून जे सुरू होता पॉलिटिकल राजकीय भांडण, बॅटल, झगडा, युद्ध असं म्हणू शकतो. आणि जो म्युच्युअल म्हणजे एका परस्पर परस्पर डिस्ट्रस्ट, विश्वास नसणे ज्या मेजर पार्टीजमध्ये, या कारणाने प्रिव्हेंटेड म्हणजे थांबवलं, नॅशनल डेव्हलपमेंट म्हणजे राष्ट्रीय विकास थांबवला, जो त्याचा म्हणजे फ्रॉम रिचिंग म्हणजे पोहोचणे तिथे किंवा ते मिळवणे. इट्स ट्रू पोटेन्शियल म्हणजे माणसामध्ये आतमध्ये जी क्षमता आहे ती. तर ती क्षमता गाठण्यापासून जे राष्ट्रीय विकासाची त्यांनी यांचे जे म्युच्युअल डिस्ट्रेसमुळे थांबवले. जे मेजर पार्टीज होत्या तिथे, एक अवामी लीग आहे आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. तो बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या ज्या खालिदा होत्या, त्या लीडर होत्या मेन प्रमुख. आणि जे एक अवामी लीग आहे त्यांच्या लीडर आहेत, जे आपल्या भारतामध्ये ज्यांनी शरण घेतली आहे, हसीना. ओके. So much of Bangladesh political tension has revolved around competing interpretation of nationalism, religion, and role of the state. So जो आता बांगलादेशमधला बहुतेक म्हणजे बहुतेक बांगलादेशचे जे पॉलिटिकल टेन्शन, राजकीय तणाव आहे, ते फिरते आहे. कशा अवतीभोवती, अराउंड म्हणजे अवतीभोवती, रिव्हॉल्व म्हणजे फिरते आहे. कम्पिटिंग इंटरप्रिटेशन म्हणजे जे कम्पीट म्हणजे कठीण जात आहे त्यांना, ते स्ट्रगल करत आहेत. इंटरप्रिटेशन म्हणजे व्याख्या करणे. कशाची? तर नॅशनलिझम, रिलिजन, धर्म, राष्ट्रवाद आणि रोल ऑफ द स्टेट म्हणजे स्टेट मीन्स देश, राज्य नाही. राज्य पण एक प्रकारे देश असतो. आपण आधी म्हणायचं की अशोकांचं राज्य काय होतं, मगध, जम्बूद्वीप, भारत जे आपण म्हणायचो त्याला, ते पण एक राज्य. अशा प्रकारे स्टेट म्हणजे आता आपण बाय अँड लार्ज म्हणजे मोठ्या एका ब्रॉड सेन्सनी याला देश म्हणूया. सो ठीक आहे. मग ॲज अ न्यू पॉलिटिकल अरेंजमेंट बिगिन्स टू टेक शेप, आता एक
आता ॲज म्हणजे जशा प्रकारे एक नवीन राजकीय अरेंजमेंट म्हणजे एक तिथे एक व्यवस्था बिगिन्स टू टेक शेप म्हणजे जी आता आकार घेत आहे. द रिटर्न ऑफ एक्झाइल्ड लीडर म्हणजे जे निर्वासित आहेत, जे देशापासून तिला बहिष्कृत केलं गेलं की ती देश सोडून राहती आहे, त्या लीडर्सचं परत येणे आणि रिऑर्गनायझेशन्स ऑफ द पार्टीज. रिऑर्गनायझेशन म्हणजे यांची परत बांधणी आहे जे पक्षांची आर लाईकली टू रिडिफाईन अलायन्सेस. आता ह्या 3 गोष्टी काय करणार आहेत, जे अलायन्सेस, युती, आघाडी आहेत, ते परत डिफाईन करणार म्हणजे परत परिभाषित केलं जाणार. मग whether the next leadership chooses confrontation or cooperation will determine how Bangladesh move forward. Definitely हेच आहे की जी बांगलादेशची आता पुढची जी लीडरशिप आहे तेच निवडणार की आता त्यांना कन्फ्रंटेशन म्हणजे एक विरोधाभास, भांडण, सगळं युद्धजन्य स्थिती पाहिजे की एक सहकार्यवालं सहकार्य पाहिजे. म्हणजे जे डिटरमाइन करेल, जे निर्धारित करेल की पुढे बांगलादेश कोणत्या दिशेला मूव्ह करणार म्हणजे पुढे जाणार का नक्की? कसं पुढे जाणार? हाऊ बांगलादेश मूव्हज फॉरवर्ड म्हणजे बांगलादेश कसं पुढे जातं? द ट्रू टेस्ट फॉर द नेशन विल नॉट ओन्ली बी द कंडक्ट ऑफ इलेक्शन म्हणजे या देशासाठी फक्त खरा टेस्ट फक्त हे नाही आहे की त्यांना एक इलेक्शन घेणे आहे. पण सोबतच बट ऑल्सो वेदर इट्स लीडर आर एबल टू राईज अबोव्ह ओल्ड हॉस्टिलिटीज म्हणजे इलेक्शन जिंकणे, हारणे याच्या पलीकडे जे लीडर्स आहेत, जे आज मेन रिस्पॉन्सिबिलिटीज घेऊन आहेत, त्यांना आपल्या हॉस्टिलिटीज म्हणजे शत्रुत्वाला च्या वर जाऊन आणि रिस्पॉन्ड म्हणजे उत्तर देणे आहे. ॲस्पिरेशन्स, इच्छा, महत्त्वाकांक्षा जे असतात ऑफ मिलियन्स म्हणजे दशलक्ष दशलक्ष नागरिक ऑर्डिनरी सामान्य नागरिकांची. सो इथे आपलं पॅसेज समजला आहे आपल्याला म्हणजे आपण रीड केला आणि तुम्हाला अर्थ समजून सांगितले. यामध्ये काही एक्झाम ओरिएंटेड वर्ड्स वारंवार आलेले आहेत जसं की कन्फ्रंटेशन झालेलं आहे. मग यापैकी आपण बघू शकतो की बॅटल हा एक आहे. टावरिंग पॉलिटिकल फिगर. टावरिंग म्हटलं की याच्यामध्ये एक टावरिंग इन्फॉर्मो एक सेकंड टावरिंग इन्फर्नो एक एक ही इडियम असते. इन इन्फर्नो रीड करा. इट इज नॉट ॲच हा. इन्फर्नो टावरिंग इन्फर्नो याच्यामध्ये एक फ्रेज असते. सो त्याचा अर्थ असा असते की एक विशालकाय अग्निकुंड म्हणजे एक विशालकाय अग्निकुंड जिथे मोठी आग लागली असते भयंकर विशाल काय विशालकाय अग्नी एका प्रकारे ती खूप मोठी आग असते. सो टावरिंगचा अर्थ ऑब्विसली उंच असतो. टावरिंग सपोर्ट पण असते एक टावरिंग इन्फर्नो म्हणजे हे काहीतरी मोठं. टावरिंग इन सपोर्ट म्हणजे तुम्हाला खंबीर आधार असे इडियम्स असतात. ओके. सो लेट्स मूव्ह टू दी फर्स्ट व्होकॅबलरी. एक वर्ड बघितला क्रॉसवर्ड. क्रॉस रोड म्हणजे क्रुशियल पॉईंट वेअर इम्पॉर्टंट डिसिजन मस्ट बी मेड. जिथे क्रॉस रोड्स म्हणजे 2 रोड क्रॉस होत आहेत तिथे काहीतरी मिळत आहेत ते. तर तिथे काहीतरी महत्त्वाचं असते जे आपण चौकही बघतो तिथे दुकानं असतात किंवा काही अशा प्रकारे ही क्रॉस रोड्स इथे या टर्ममध्ये घेतलंय की एक महत्त्वाचा पॉईंट जिथे डिसिजन महत्त्वाचे घेतले जातात. महत्त्वाचा टप्पा आहे तो. एक्झाईल म्हणजे देशाबाहेर निर्वासन जे देशाबाहेर राहत आहे त्यांनी देश त्याग केला आहे. देश त्याग करावा लागला किंवा तिने स्वतःने केलं हे कॉन्टेक्स्चुअली असते. त्याच्यानंतर अनसर्टनिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे अनिश्चितता की पुढे काय होईल याची शंका आहे. लिगेसी म्हणजे वारसा जेव्हा आपण मगाशी बघितलं की लास्टिंग इम्पॅक्ट लेफ्ट बाय पर्सन ऑर इव्हेंट. पोलरायझेशन स्ट्रॉंग डिव्हिजन ऑफ पीपल इन टू अपोजिंग ग्रुप. पोलर म्हणजे दोन ध्रुव. पोलर म्हणजे आपण दोन ध्रुव असतात. दोन ध्रुव आपण जे पृथ्वीचे दोन ध्रुव आहेत
एक नॉर्थ आहे आणि एक साऊथ आहे. सो हे कसे असतात, वेगवेगळे असतात. तर पोलरायझेशन म्हणजे काय करणे, की दोन गोष्टींना जे आधी एकत्रित होते त्यांना दूर दूर करणे. सो पोलरायझेशन म्हणजे स्ट्रॉंग डिव्हिजन ऑफ पीपल इंटू अपोजिंग ग्रुप्स, तीव्र गटबाजी करणे, समाजाचे दोन गट पाडणे. एस्पिरेशन्स, आकांक्षा महत्वाकांक्षा आपण बघितलं. कन्फ्रंटेशन, संघर्ष, समोरासमोर संघर्ष, टक्कर. ओपन कन्फ्लिक्ट होणे. पुढे आहे मग इन्क्लुसिव्ह म्हणजे सर्वसमावेशक, जे तुम्हाला सांगितलं. वेलकमिंग अँड इन्व्हॉल्विंग ऑल सेक्शन्स ऑफ सोसायटी. इन्क्लुसिव्हचं जे हे असतं अपोजिट वर्ड, तो एक्सक्लुसिव्ह असतो. ठीक आहे. मग स्टेबिलिटी म्हणजे एक स्थिरता, कंडिशन ऑफ बिईंग स्टेडी अँड नॉट लायकली टू चेंज सडनली. आणि मग एक असतं पोटेन्शियल म्हणजे तुमची क्षमता, जे आपण बघितलं. पॉसिबिलिटी, पॉसिबल ॲबिलिटी ऑर फ्युचर कॅपॅसिटी ऑफ फॉर सक्सेस. एक क्वेश्चन बघूया आता पुढचं. द पॅसेज मेनली डिस्कस, पॅसेज मेनली काय डिस्कस करत आहे. पहिलं ऑप्शन आहे इकॉनॉमिक रिफॉर्म्स इन बांगलादेश, त्याबद्दल म्हणजे आर्थिक सुधारबद्दल बोलत आहे बांगलादेशमध्ये. दुसरं जनरेशनल कन्फ्लिक्ट इन बांगलादेश, म्हणजे जे काय म्हणतात त्याला, पिढी दर पिढी चाललेलं कन्फ्लिक्ट होतं का, किंवा पॉलिटिकल ट्रान्झिशन आफ्टर लिडरशिप चेंज, किंवा जे आता पॉलिटिकल ट्रान्झिशन होत आहे ते बदल होत आहे लीडर चेंजमुळे, ते आहे का, किंवा एक असते फॉरेन रिलेशन्स इन साऊथ एशिया. सो डेफिनेटली इथे आपल्याला पहिलं एलिमिनेट केलं पाहिजे. नुसतं इकॉनॉमिक चेंजबद्दल तर नाही बोललं गेलं आहे. आणि मग फॉरेन रिलेशन्सबद्दल पण नाही बोललं गेलेलं आहे केवळ, कारण की इथे खाली तर जे आहेत ते मरण पावले आहेत, ते त्यांचं फॉरेन रिलेशनबद्दल तर नाहीच आहे ना डेफिनेटली. मग इथे येतं की जनरेशनल कन्फ्लिक्ट आणि पॉलिटिकल ट्रान्झिशन या दोनपैकी असू शकतं. सो इवन मी पण क्वेश्चन फ्रेम करताना खूप केअरफुली फ्रेम केलेले आहे. सो इथे आपण, मला वाटतं की पॉलिटिकल ट्रान्झिशन असलं पाहिजे. सो लेट्स चेक की ते राईट असतं का. हे अशा मी टफ असे बनवलेले आहे, जेणेकरून मला पण फील आलं पाहिजे की मी फर्स्ट टाइम अटेम्प्ट करतोय, तर माझं अप्रोच काय राहील. ठीक आहे. तर मला वाटतंय की इथे पॉलिटिकल ट्रान्झिशन आफ्टर लिडरशिप चेंज असं म्हणू शकतो. देन सेकंड क्वेश्चन, द फ्रेज एंड ऑफ एन एरा. एंड ऑफ एन एरा, एंड म्हणजे काहीतरी संपलं आहे. एन एरा म्हणजे खूप लांब काळ असतो. आणि एन म्हणजे हा आर्टिकल लागला आहे. सो डिक्लाइन ऑफ youth पार्टिसिपेशन, एंड ऑफ मिलिटरी रूल, एंड ऑफ डॉमिनेशन बाय. इथे मिनिंग नाही विचारलं. ओके, ते रिफर्स टू, क्वेश्चन रीड करायचं बरेचदा क्वेश्चन चुकीचा असल्यामुळे पण मार्क जातात. -0.25 हा डिडक्ट होतो एक क्वेश्चन चुकला तर. सो कशाला रिफर केलं आहे. डिक्लाइन ऑफ youth पार्टिसिपेशन नाही. एंड ऑफ मिलिटरी रूल म्हणू शकतो थोडंफार. नेक्स्ट आहे एंड ऑफ डॉमिनेशन बाय टू रायवल लीडरशिप. हे आपण इथे बघितलं की खालिदा आणि हसीना याबद्दल खूप बोललं गेलं आहे. सो हा ऑप्शन नक्की आहे. आणि मग एक आहे कम्प्लिशन ऑफ इलेक्शन. इलेक्शन कम्प्लीट होणे आणि एंड ऑफ एराला रिफर करणे काय संबंध आहे, आहे ना. सो सी. त्यानंतर आहे थर्ड, अकॉर्डिंग टू पॅसेज बांगलादेश फेसेस. पॅसेजनुसार बांगलादेश काय फेस करते. आता बघा, इथे पॅरेग्राफ सॉल्व करताना कधी पण तुमचा आवडीचा विषय आला तर असं विचार नाही करायचा की मला याच्याबद्दल खूप काही माहिती आहे. क्वेश्चन विचारलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये आपल्या पहिलेपासून माहीत असलेल्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर नाही करणार. तुम्हाला ओन्ली पॅसेजलाच फॉलो करायचं आहे, त्यानुसार आन्सर द्यायचे आहे. इथे चान्सेस आहे आन्सर दुसरं राहू शकते. सो ठीक आहे. सो ऑप्शन इथे फर्स्ट आहे की बांगलादेश काय फेस करत आहे. ओनली इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स, ओनली तर नाही आहे इथे, ओनली कल्चर पण नाही आहे. बोथ अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस हा राहू शकते. आणि नो मेजर चॅलेंजेस फेस नाही करते असं आहेच नाही, चॅलेंजेस तर फेस करत आहे. सो इथे हा आहे सी. देन फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अकॉर्डिंग टू द पॅसेज. आता करेक्ट काय आहे हे सांगायचं आहे, केअरफुली रीड करा. यंग सिटिझन्स आर अनइंटरेस्टेड इन पॉलिटिक्स, असं आहे का. डेफिनेटली नाही आहे. ते चेंज म्हणत आहेत, त्यांना ॲस्पिरेशन्स आहेत. यूथ ॲस्पिरेशन आपण हा वर्ड ऐकला ना. बघा, पॅरेग्राफला परत जायची गरज नाही आहे. कधी पण पॅरेग्राफला
केअरफुली रीड करायचं. तर त्याला वारंवार तिथे जायची गरज पडत नाही, कारण की टाईम इज व्हेरी मच प्रेशियस इन एक्झाम. सो इथे कोणी सजेस्ट करतात की याला स्किमिंग करा. नो स्किमिंग, स्किमिंग नाही करायची. दॅट इज डेंजरस, आय पर्सनली बिलीव्ह. ठीक आहे, स्किमिंग नाही करायची. मग लीडरशिप चॉईसेस विल शेप द कंट्रीज फ्युचर. डेफिनेटली हा याबद्दल बोललं गेलं आहे. आणि एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप हॅव डिसअपियर्ड कम्प्लिटली. रॉंग, कारण की लास्ट लाईनमध्ये बघितलं की एक्स्ट्रीमिस्ट ग्रुपला इज वन ऑफ द चॅलेंज आहे, जे एंटरिंग गव्हर्नमेंट आहे त्यांच्यासाठी. सो इथे आहे लीडरशिप चॉईसेस विल शेप द कंट्रीज फ्युचर. आपण बघूया फर्स्ट आन्सर काय होते. फर्स्ट आपलं सी राईट आहे. देन ऑलरेडी ॲक्च्युली सगळे सी आहे. ठीक आहे. एंड ऑफ डोमिनेशन बाय टू रायवल लीडरशिप. बोथ आपण करेक्ट. ओके, ऑल आर करेक्ट, बट केअरफुली सिलेक्ट करायचे. ते बाय मिस्टेकनली सी ऑप्शन मी फ्रेम केले, बट इट डझंट मॅटर. तुम्हाला लर्निंग्स घ्यायचे आहे. ओके. मग पुढे आहे आयडेंटिफाय द टेन्स. आता टेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ज्यांचं बेसिक खूप कमजोर असेल त्यांना कठीण जाऊ शकतं. सो फॉर दॅट वी विल बी प्लॅनिंग अवर बॅच, बट डेली जे आपण प्रॅक्टिस करू एडिटोरियलमध्ये, इथे आपण कदाचित शिकू. ज्यांचं थोडंफार बेस स्ट्रॉंग आहे ते दे विल लर्न अ लॉट. सो इथे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर कधी पण अप्रोच हा ठेवायचा, टेन्स आयडेंटिफाय करायचं आहे. तर तिथे वर्क, तिथे आपल्याला बघायचं आहे सर्वात आधी वर्क, आणि त्याच्यानंतर बघायचं आहे की हेल्पिंग वर्क काय. हेल्पिंग वर्क काय असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे, किंवा नाही माहीत तर शिका. बॅच जिथून पण शिकू शकता. किंवा इफ यू वॉन्ट वी आर प्लॅनिंग, वी आर वर्किंग ऑन एट दॅट फॉर बिंग अ बॅच. कारण की मराठी कॉन्टेंट किंवा मराठी डोमेन या प्रिपरेटरी ग्रुपसाठी खूप कमी चॅनल आहेत आणि इन्स्टिट्यूट्स आहेत. सो त्या रिझनने आपण हा आपला जो अकॅडमी आहे त्या पर्पजने आपण स्टार्ट केली आहे. सो ठीक आहे. याला आपण मेन वर्क पण म्हणतो वर्बला. ठीक आहे, मेन वर्क. सो इथे मेन वर्क काय आहे, स्टँडिंग, उभे राहणे. ठीक आहे. पण आय एन जी आहे. जर हा फक्त स्टँड असता तर आपण बघितलं असतं की इथे हा सब्जेक्ट काय आहे त्याच्यानुसार स्टँड असतो किंवा स्टँड्स, सिंगल वर्ब यूज करताना वर्बचा फर्स्ट फॉर्म. पण इथे आय एन जी आहे, तर इथे नक्की हा प्रेझेंट पार्टिसिपल असल्यामुळे याला मेन वर्ब लागतो. याला ठीक आहे, याला मेन वर्ब लागतो. आणि तो मेन वर्ब असतो जनरली इज एम आर, जर प्रेझेंटमध्ये असेल तर वॉज वर, पास्टमध्ये असेल तर, आणि विल बी शाल बी. जर विल बी, शाल बी, आणि प्रेझेंटमध्ये आणखी पण असतात हॅज, हॅव, हॅड. ओके. सो इथे स्टँडिंग आहे तर इज आलेला आहे. सो हा झालेला आहे प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस आहे हा टेन्सेसचा. Then the second one is the country found its first line होती, क्लिअरली रीड करूया. बांगलादेश इज स्टँडिंग ॲट अ क्रॉस रोड. बांगलादेश क्रॉस रोडवर महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. उभा आहे म्हणू शकतो, किंवा अं, उभा करत आहे. म्हणजे आपण उभा आहे म्हणतोय, बट हे ॲक्च्युली हा कंटिन्यू प्रोसेसमध्ये आहे. ठीक आहे. सो दॅट्स वाय हिअर प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स इज युज्ड. Then the country found itself preparing for elections. So country found, it's found. Found हा past tense आहे. Finds, found. So हा V2 आहे. जर इथे काही सपोर्टिंगमध्ये वर्ड्स असतं हेल्पिंग वर्क, तर आपल्याला टेन्स बघायला विचार करावा लागला असता की प्रेझेंटमध्ये येत आहे, पास्टमध्ये प्रेझेंट कंटिन्यूअस आहे की पास्ट कंटिन्यूअस. बट सिम्पली आहे V2, तर हा आहे सिम्पल पास्ट टेन्स.
सिंपल पास्ट टेन्स आहे. देन सी, अ न्यू पॉलिटिकल अरेंजमेंट हॅज बिगन टू टेक शेप. आता इथे हा V2 पण असतो, बिगिन हा V3 ॲक्च्युअली याचा फर्स्ट फॉर्म असतो बिगिन, मग असतो बिगेन पास्ट टू, हा V2 असतो म्हणजे हा वर्बचा सेकंड फॉर्म, हा वर्बचा फर्स्ट फॉर्म, आणि हा V3 बिगन. तर हा डेफिनेटली हा पास्ट पार्टिसिपल असल्यामुळे हा इथे आपल्याला बघावं लागेल की हा कोणत्या पास्ट म्हणजे परफेक्ट टेन्सचा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, की प्रेझेंट, फ्युचर किंवा पास्ट आहे. तो इथे हॅज आलेला आहे, सो हा झालेला आहे प्रेझेंट परफेक्ट. ठीक आहे. टेन्सेस ॲक्च्युली तुम्हाला एकदा गो थ्रू करणं गरजेचं आहे, अदरवाईज यू विल नॉट गेट इट वॉट आय एम ट्राईंग टू कन्वे यू. ओके. सो चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसला म्हणजे व्हॉइसेस असतात, हे पेपरमध्ये नाही आहेत, आयडेंटिफाय टेन्स पण नाही येणार आता किंवा चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस. बट हे काय आहे की हे दोन टॉपिक जे आहेत, टेन्स किंवा व्हॉइसेस, हे तुमचे बेसिक आहे. तुम्हाला अल्टिमेटली पेपरमध्ये कॉन्फिडन्स देतं की समजून घेण्यासाठी की ॲक्च्युली जो रीडिंग कम्प्रेशन आहे तो काय बोलत आहे, त्याची स्टोरी काय आहे, त्याचा फ्लो कसा आहे, त्याचा टेन्स कसा आहे, तेव्हा तुम्ही प्रॉपरली अंडरस्टँड करून क्वेश्चन प्रिपेअर त्याचे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. सो अल्टिमेटली ग्रॅमरचं पार्ट आहे, तुम्हाला शिकावं लागणार आहे जरी क्वेश्चन नाही आला तर. सो इथे व्हॉइसेसबद्दल विचारलं आहे, तो एक असतो ॲक्टिव्ह व्हॉइस, म्हणजे डायरेक्टली इथे जो सब्जेक्ट आहे डायरेक्टली काम करत असतो. आणि पॅसिव्ह आहे की कशा प्रकारे ऑब्जेक्टवर ॲक्टिव्हली काम केलेलं आहे. ऑब्जेक्टवर जे सब्जेक्टने काम केलं आहे, कशा प्रकारे ते दाखवतं. पहिलं असं आहे की डायरेक्टली सब्जेक्ट वर्बवर त्याने वर्बवर जो सॉरी आय एम लिटिल बिट फंबलिंग, की इथे डायरेक्टली सब्जेक्टनी ऑब्जेक्टवर काय काम केलं आहे आणि ऑब्जेक्टवर कशा प्रकारे काम केलं गेलं आहे सब्जेक्टच्या द्वारे. हा असते ॲक्टिव्ह आणि हा असतो पॅसिव्ह व्हॉइस. ओके. हे दोन तिथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायला म्हटलं आहे, तर डेफिनेटली इथे आता ऑलरेडी ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये इथे सब्जेक्ट आहे लीडर, शेप याने काय केलं, हा आहे वर्ब, आणि ऑब्जेक्ट कशावर केलं किंवा काय केलं. तो शेप मग जनरली वर्ब नंतर ऑब्जेक्ट असतो, तो एक कंबाईंड फॉर्ममध्ये असतो किंवा सिम्पली. तर इथे आपण बघू शकतो की सिम्पली आपल्याला ऑब्जेक्ट दिसत आहे की द लीडर शेप्ड नॅशनल पॉलिटिक्स. ठीक आहे. तर लीडरनी नॅशनल पॉलिटिक्सला शेप केलं, आकार दिला. मग इथे आपल्याला म्हणायचं आहे की जे नॅशनल पॉलिटिक्सला आकार दिला गेला सब्जेक्टच्या द्वारे. सब्जेक्ट कोण आहे? द लीडर. मग व्हॉइसमध्ये करताना रूल अशी आहे की मग इथे पण येतं रूल, तुम्हाला शिकावं लागेल की सिम्पल म्हणजे सिम्पल प्रेझेंटचं तिथे कशा प्रकारे लिहितात, सिम्पल पास्ट टेन्सला कशा प्रकारे लिहितात, आणि सिम्पल फ्युचरला कसं, पास्ट परफेक्टला, फ्युचर परफेक्टला, प्रेझेंट परफेक्टला, प्रेझेंट कंटिन्यूस, पास्ट कंटिन्यूस आणि फ्युचर कंटिन्यूस यांना कसं लिहितात पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, हे असं तुम्हाला सांगावं लागतं. सो इथे टेन्स आहे सिम्पल पास्ट, बिकॉज सिम्पली इथे V2 यूज केलेलं गेलं आहे. शेपचं सेकंड फॉर्म आहे V2, शेप्ड V2. सिम्पल पास्टला मग करायचं आहे तिथे आपल्याला वॉजवर यूज करावं लागतं आणि थर्ड फॉर्म लावावा लागतो, वॉज किंवा वर लागतो अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट प्लस V3. तर इथे सिम्पली बनणार की नॅशनल पॉलिटिक्स, मी तुम्हाला शॉर्टमध्ये लिहितोय, सो डोंट focus on the spellings. National politics was shaped by the leader. ठीक आहे. इथे मग सेकंड आहे यंगर सिटीजन्स एक्सपेक्ट स्टॅबिलिटी फ्रॉम गव्हर्नमेंट. इथे आता कंबाईन ऑब्जेक्ट आलेला आहे, पण आपल्याला मेन घ्यावं लागतं ऑब्जेक्ट, पूर्ण आपण नाही उचलू शकणार. सो एक्सपेक्ट म्हटलं आहे तर हा आहे सिम्पल प्रेझेंट.
सिंपल प्रेझेंटला करायचं म्हटलं तर इथे मग आपण यूज करतो की V3 सेम आणि इज एम आर इज एम आर यूज करतो आपण सिम्पली. सो तर इथे बनणार स्टेबिलिटी इज एक्सपेक्टेड फ्रॉम द गव्हर्नमेंट बाय द यंगर सिटीजन. आन्सरमध्ये बघूया डायरेक्टली तुम्हाला कळेल. फर्स्ट आपण प्रेझेंट कंटिन्यूस होता, सेकंड होता सिम्पल पास्ट, थर्ड टेन्सचा आन्सर आहे आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स होता. ठीक आहे. इथे व्हॉइसमध्ये जे कन्वर्ट केलं, फर्स्ट आपण नॅशनल पॉलिटिक्स वॉज शेप्ड बाय लीडर, कारण की फर्स्ट होता सिम्पल पास्ट टेन्स आणि सेकंड आहे सिम्पल प्रेझेंट. सो इथे येणार की स्टेबिलिटी इज एक्सपेक्टेड फ्रॉम द गव्हर्नमेंट बाय यंगर सिटीजन. हे आन्सर झाले. मग स्पीच पण असते, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर स्पीचमध्ये हा पण एक चॅप्टर आहे, त्याचं तुम्हाला शिकवावं लागेल. मी इथे जर डायरेक्टली आन्सर सांगितलं तरी तुम्हाला कळेल का, इट्स व्हेरी मच डाऊट. बट स्टील ज्यांना येतं त्यांच्यासाठी इथे पण आपल्याला आपल्याला नॅरेट करावं लागतं स्पीचला. तर आपण ते नॅरेट करतो. ठीक आहे. तर जे नॅरेट करताना मग कसं आहे, स्टोरीच्या फॉर्ममध्ये सांगतो ना आपण जनरली. स्टोरीच्या फॉर्ममध्ये झालेली गोष्ट सांगू आणि झालेलं काय आहे तर पास्ट. The critics said as it is येणार that political battles इथे सिम्पल पास्टचं हे होत असतं पास्ट परफेक्ट हॅड प्रिव्हेंटेड ट्रूथ्स. आन्सरमध्ये बघूया. राईट तेच आलेलं आहे. आणि मग एक फिल इन द ब्लँक्स बघूया. इथे तुम्हाला ऑप्शन नाही दिलं बट आर्टिकल प्रिपोजिशन यूज करायचं आहे. प्रसंगी ॲडजेक्टिव्ह पण लागू शकतं जर असलं तर. सो आपण रीड जे केलं त्याच्यामधलंच आलेलं आहे. सो सिम्पली आहे, ट्राय करा. ठीक आहे. बांगलादेश इज ॲट क्रॉस रोड. क्रॉस रोडवर आहे पण कसं? इन हिस्ट्री. आता हिस्ट्रीच्या समोर आर्टिकल लावू शकतो आणि आर्टिकल लावलं तर इन अ हिस्ट्री म्हणजे ते नाही मॅच होत. म्हणजे इथे तुम्हाला नाही का इन्स्टिंक्ट यूज करायचं जे तुम्हाला वारंवार रीडिंगमधनं येतं. सो इथे आपण ट्राय करूया की गेस करण्याचं की काय येऊ शकतं. सो बांगलादेश इज ॲट. बांगलादेश कशा आत म्हणजे इज ॲट म्हटलं म्हणजे कशावर तरी आहे. तर इथे आपण क्रॉस रोडवर आहे म्हटलं तर जनरली जे आपण काही ऑब्जेक्ट यूज करतो किंवा सॉरी जे नाऊन यूज करतो, नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी आर्टिकल यूज करावं लागतं. सो इथे नाऊन क्रॉस रोड आलेला आहे. तर इथे आपण यूज करू शकतो इज ॲट अ क्रॉस रोड आर्टिकल. आणि इन द हिस्ट्री म्हणू शकतो, द पण येऊ शकते इथे. पण हिस्ट्री पण हे सिम्पली कसं होणार, द लावणार तर हिस्ट्रीमध्ये बांगलादेश क्रॉस रोड क्रॉस रोडवर येऊन ठेपलेला आहे म्हणजे थांबलेला आहे. तर नाही बनत. म्हणजे असं म्हणू शकतो आपण इथे की बांगलादेश त्याच्या हिस्ट्री म्हणजे स्वतःच्या हिस्ट्रीमध्ये आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. सो त्याच्या यूज करण्यासाठी इथे आता बांगलादेश जनरली आपण कंट्रीला न्यूट्रल ठेवतो किंवा फेमिनाईन जेंडरमध्ये घेतो. पण आपण इथे जेव्हा याला एक काय म्हणू शकतो की आपण ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये यूज करू, जनरली इथे इट सारखं इट्सचं आपण ऑब्जेक्टिव्ह केस घेणार. सो इट्स येणार इथे. ठीक आहे. आणि मग एक आहे द होप्स यंग सिटीजन्स कॅन नॉट बी इग्नोर्ड. इथे आपण रेट करू आणि मग इझी जाईल गेस करणे. ओके. तरुण नागरिकांच्या केल्या नाही जाऊ शकत. इग्नोर म्हणजे दुर्लक्षित नाही केल्या जाऊ शकत. होप्स. तर आपण इथे आपल्याला हे जोडायचं आहे की इथे सेंटेन्स हाच बनत आहे की तरुण नागरिकांच्या आकांक्षा इग्नोर केल्या नाही जाऊ शकत. तर यंग म्हणजे तरुण नागरिकांच्या च्यासाठी आपण यूज करतो ऑफ जो कनेक्ट करतो. ठीक आहे. सो इथे येणार ऑफ. आन्सर बघूया. सो इथे बघा फिल इन ए आलेला आहे आणि इट्स आणि होप्स ऑफच्या म्हणजे आपण जे कनेक्ट करत आहे. मग आहे एक इनडायरेक्ट स्पीच जे आपण म्हटलं होतं की ते सिम्पल पास्ट टेन्सचं पास्ट परफेक्ट होतं. जे पास्ट टेन्समध्येच आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. सिम्पल प्रेझेंट असेल तर सिम्पल पास्ट होतं त्याचं.
ठीक आहे. हे रूल्स आहेत. हे इनडायरेक्ट स्पीच कोणी शिकवत नाही जनरली, पण मी घेतले याच्यामध्ये जेणेकरून माझं इंटेन्शन हा नाही आहे की तुम्ही फक्त एक्झाममध्ये कशातरी पास व्हावं. एकतर आहे की चांगल्याने पास व्हावं आणि इंग्लिश हा एक सब्जेक्ट म्हणून नका शिकू, त्याला तुम्हाला तुमच्या ओव्हरऑल लाईफमध्ये कामात आला पाहिजे. अशा तऱ्हेने शिका. अदरवाईज आजच्या घडीला ChatGPT आहे, कन्व्हर्ट होतात म्हणजे ट्रान्सलेट होतात, लोकं ट्रान्सलेट करतात Googleवरून. बट कधी-कधी मग त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, की नाक कटून जाते आपली, की वेळेवर काही नाही सुचलं, नाही बोलता आलं तर पकडले जातात. असा तर खूप लिहित होता, बट आज नाही येत आहे सांगता, असं होऊन जातं ना. सो बेटर आहे की त्याला इंग्लिशला शिका आणि चांगल्यापणे इम्प्लिमेंट करून मार्क्स स्कोर करा. अदरवाईज नुसते लोकं बेअर इंटेन्शननी येतात, की फक्त पास व्हायचं आहे म्हणून काहीतरी शिकतो, एक्झाम ओरिएंटेड आणि मग तो टार्गेट घेऊन चालतो 15 मार्क्सचा आणि 9-8 मार्क भेटतात आणि बाउंडरीवर नापासही होतो. इतकं करून पण कारण की इंटेन्शन परफेक्शनकडे जाणारं नाहीये. तुम्हाला परफेक्ट नाही बनायचं. परफेक्ट कोणीच नाही होत जनरली कारण की परफेक्ट एक जर्नी आहे. तो काही डेस्टिनेशन नाहीये. बट परफेक्शन हा एक वे असतो, अप्रोच तुम्हाला वारंवार करत जाणे आहे. सो परफेक्शनच्या मागे जावं, की तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करत जाणे कंटिन्यू. तर नुसतं एक्झामपुरतं शिकू, एक्झाम क्लिअर करणे हा इंटेन्शन आहे. बट सब्जेक्टला शिकताना इंग्लिश लँग्वेज आहे, त्याला तुम्हाला दुसऱ्या लेन्सनी बघावं लागेल. तुम्ही याला जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस सब्जेक्ट किंवा रिझनिंग मॅथ्ससारखं नाही बघू शकत. जर हा तुमचा अप्रोच असेल, तर प्लीज लीव्ह दॅट अप्रोच. ओके. आता आपल्या इथे कंप्रेशन झालेलं आहे. ओके. आपण आता क्लोज टेस्ट घेऊया. व्होकॅबचं यूज जे तुम्हाला आलं पाहिजे प्रॉपरली. ठीक आहे. सो डायरेक्शन कधी पण रीड करायचं चांगल्यापणे, जेणेकरून कन्फ्युजन नाही राहायला पाहिजे. अदरवाईज लोकं डायरेक्टली सॉल्व्ह करतात आणि मायनर मार्जिननी फेल झाले, तर मग म्हणतात की यार इंग्लिश काही भरोसा नाही. इंग्लिशमध्ये ॲक्युरसी नाही येऊ शकत. आय मायसेल्फ हॅव बीन स्कोरिंग 25 प्लस इन मोस्ट ऑफ द एक्झाम. ॲक्चुअली इवन म्हणजे जर मी 5 आउट ऑफ एक्झाम दिल्या असेल, तर मला 4मध्ये 25 पॉइंट प्लस मार्क्स आले. सो मॅथ्स कमजोर असतो, बट रिझनिंग इंग्लिशमध्ये कव्हर होतो. सो आय क्लिअर प्रिलियम्स आणि अपिअरिंग मेन्स. हे आहे 25 प्लस येतात. बट व्हॉट रिक्वायर की तुम्हाला एक इंग्लिशला फक्त एक सब्जेक्टचं नॉमिनल लेन्स लावून नाही, तर त्याला खऱ्या अर्थाने शिकण्याचा अप्रोच ठेवायचा आहे. तो ठीक आहे. डायरेक्शन रीड करूया. इन द फॉलोइंग पॅसेज देअर आर ब्लँक्स. या खालील दिलेल्या उतार्यामध्ये देअर आर ब्लँक्स, रिकामे स्थान आहेत. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट. योग्य वर्ड निवडा. जे ऑप्शन जे तुम्हाला दिले आहेत आणि जो रिकामे रिकामी जागा आहे ती भरा. ठीक आहे. सो इथे रीड करूया. याला एक सॉल्व्ह करण्याचा पहिला अप्रोच असा राहू शकतो, की कधी पण ना पुन्हा पॅसेज रीड करा. तुम्हाला थीम कळेल किंवा तुम्हाला एक नक्की काय बोलायचं आहे यांना आपल्या रायटरला किंवा एक्झामिनरला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजेल. सो हे तुमचे ऑप्शन एलिमिनेशन स्ट्राँग होऊन जातात. मग सिलेक्शनसाठी प्रोबॅबिलिटी आणखी वाढतात आणि एक्झॅक्ट आन्सर पण मिळतं प्रसंगी. ठीक आहे. सो पहिले रीड करूया आपण. वुमेन्स स्पोर्ट्स इन इंडिया विटनेस अ रिमार्केबल ट्रान्सफॉर्मेशन इन रिसेंट इयर्स. जे विमेन्स स्पोर्ट आहे, महिलांचं खेळ आहे भारतामध्ये. आता फास्ट घेऊया थोडं. जे महिलांचं खेळ आहे भारतामध्ये विटनेस म्हणजे साक्ष आहे, साक्ष कर आहे ते. एक रिमार्केबल म्हणजे अभूतपूर्व ट्रान्सफॉर्मेशन बदल इन रिसेंट इयर, मागच्या काही वर्षांमध्ये. सेव्हरल ॲथलीट्स हू वन्स ट्रेन्ड इन. काही ॲथलीट्स जे खेळाडू आहे, जे एकदा ट्रेन घेतलेले आहे, वेंट ऑन टू इन कंडिशन्स इन कंडिशन पण ब्लँक कशा कंडिशन्स याचा अर्थ बनतो की अशा स्थितीमध्ये एकदा ज्यांनी ट्रेन घेतला आहे ते वेंट ऑन टू म्हणजे पुढे जाऊन ग्लोबल स्टेजवर अचीव सक्सेसेस ऑन ग्लोबल स्टेज म्हणजे वैश्विक त्याला काय म्हणतात स्टेज जे तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतं त्याच्यावर त्यांना सक्सेस मिळतं. तर इथे एक आपण गेस करू शकतो. कंडिशन्स म्हटलं आहे, कंडिशन्सला नाऊन आहे, सो इथे ॲडजेक्टिव्ह लागणार. म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण लागणार नाऊनसाठी, संज्ञासाठी. कारण की एक
ट्रेंड होत्यात कंडिशन्समध्ये म्हटलं तर कंडिशन कशा प्रकारचा राहू शकतात हा प्रश्न आपल्याला पडतो. तर आपण इथे बघूया एकदा ऑप्शन. मे बी असे पण होतात की रीड केल्याबरोबर अंदरून फील होतं की येत आहे मला. सो आणि ही लाईन पण सिम्पली होती की समजू आलं स्पोर्टबद्दल आहे आणि विमेन स्पोर्टमध्ये आहे आणि त्यांना ट्रेनिंग दिली गेली कंडिशन्स तर कंडिशनवरनं कळत आहे. तर बघूया. ऑप्शन दिले फेवरेबल, लक्झरियस, मॉडेस्ट, टेम्पररी. फेवरेबल म्हणू शकतो. लक्झरियस म्हणजे विलासितापूर्ण असतं, तर ते नाही बनत. म्हणजे विलासितापूर्ण सिच्युएशन, कंडिशन्स विलासिता म्हणजे एकदम सोयीची आरामाची नाही, तसं नाही. मॉडेस्ट म्हणू शकतो, ॲडव्हान्स, टेम्पररी, तात्पुरती नाही. तर हे डेफिनेटली नाही आहे 2 आणि फेवरेबल किंवा मॉडेस्ट यापैकी 2 असू शकतं. सो आता फेवरेबल म्हटलं तर त्यांच्या फेवरच्या होत्या ते महत्त्वाचं आहे की कंडिशन्स, मॉडेस्ट कंडिशन्स, ॲडव्हान्स कंडिशन्स किंवा चांगल्या कंडिशन्स असं असतं. तर 2 पैकी एक राहू शकतं. हे कन्फ्युजिंग आहे थोडं. बट आपण मला वाटते ऑप्शनमध्ये आपण मॉडेस्टला प्रिफर केलं आहे. बट एक्झाममध्ये असं पण कन्फ्यूज करतो. तर असा क्वेश्चन आला, तर मला वाटतं इथे जिथे कन्फ्युजन होतं तिथे तुम्ही स्किप करा म्हणजे 0 तिथे नको करा. हे पण एक प्रॅक्टिसचा पार्ट आहे, की काय सोडायचं आहे एक्झाममध्ये हे पण माहीत पाहिजे. नुसतं अटेम्प्ट करणे आणि निगेटिव्ह मार्किंग घेण्यामध्ये उपयोग नाही. इथे कन्फ्युजन होत आहे ना, याला स्किप करा. हा मी क्वेश्चन जाणून ठेवलेला आहे. ओके. देन मग एक आहे, मग पुढचं बघूया. त्या जर्नीवर मार्क नॉट ओन्ली बाय मेडल्स. त्यांची जी आतापर्यंतची जर्नी आहे, ते फक्त मेडल्सनी मार्क नाही झाली आहे, म्हणजे चिन्हित नाही झाली आहे, बट ऑल्सो बाय द मग ब्लँक ऑफ लाँग हेल्ड स्टिरियोटाइप्स. स्टिरियोटाइप्स म्हणजे मनामध्ये पूर्वाग्रह असतात, पुराणे विचार अबाउट विमन इन कम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स. परत लाँग हेल्ड ऑल्सो बाय द लाँग हेल्ड स्टिरियोटाइप्स अबाउट वुमेन इन कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट. तिथे म्हटलं आहे की त्यांची सक्सेस फक्त या गोष्टीने मार्क नाही झाली की त्यांनी मेडल्स आणले, पण त्यांनी जुने पुराणे लाँग हेल्ड जुने एकदम पुराणे स्टिरियोटाइप्स विमेन्सचं जे प्रतिस्पर्धा खेळांमध्ये भागीदारीला घेऊन त्यांचे त्यांना त्यांनी काय केलं असेल म्हणजे विचार करा ना, स्टेरियोटाइपला त्यांनी काय केलं असेल, प्रत्युत्तर दिलं असेल, तोंड दिलं असेल, तसंच काहीतरी वाटतं ना. तर रिएन्फोर्समेंट नाही, त्यांनी काय जुन्या पुराण्या स्थितीला रिएन्फोर्स केलंय, मजबूत केलंय किंवा परत लागू केलं की नाही. डिझॉल्युशन, डिझॉल्युशन म्हणजे ते भंग केलं का? भंग नाही म्हणत प्रॉपर वर्ड इथे. ब्रेकडाऊन, तोडलं, शेपिंग किंवा आकार दिला, हा पण नाही आहे. या 2 पैकी हा स्ट्रॉंग बनत आहे की तोडल्या जाऊ शकतात पूर्वाग्रह, है ना. सो ब्रेकडाऊन ऑफ ब्रेकडाऊन ऑफ लॉंग हेल्ड म्हणजे तोडलं गेलं, तोडले जाणे जुन्या एकदम काळापासून चालत आलेल्या स्टिरियोटाइप्सचं. ठीक आहे. ॲथलीट्स फ्रॉम स्मॉल टाउन्स अँड रुरल बॅकग्राऊंड शोड दॅट. जे खेळाडू होते, जे छोट्या शहरांमधून आणि ग्रामीण पृष्ठभूमीवरून जे येतात किंवा जे बिलॉंग करतात, त्यांनी दाखवलं शो दॅट डिटर्मिनेशन म्हणजे इच्छाशक्ती, अ, निर्धार. ठीक आहे. कॅन, इथे कॅन आलेला आहे, हा एक हेल्पिंग वर्ब असतो एका प्रकारे, ऑक्झिलरी वर्ब असतो, पण तो हेल्पिंग वर्बचा नंतरचा एका प्रकारे त्याच्यासारखा रोल करतो. तो कॅन आलाय तिथे कॅन सोबत लक्षात ठेवाल, कॅनचा पास्ट फॉर्म असतो कुड. ह्या दोघांना नेहमी फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब लागतो. सो कॅन ब्लँक फायनान्शियल अँड सोशल बॅरियर्स. तर त्यांचा निर्धार काय करू शकतो, म्हणजे निर्धार काय करू शकतो आपण गेस इथे बघूया काय काय दिलं ऑप्शन. सरेंडर करणार का, झुकणार का, त्यांचं नाही, हे नाही बनत. कट अक्रॉस, डिपेंड नाही, हा पण हे दोन्ही निगेटिव्ह करत आहे, कुठे ना कुठे मॅच पण नाही होत आहे. डिपेंड अपॉन, कॅन रिझल्ट फ्रॉम नाही. कॅन कट अक्रॉस मला वाटत आहे. सो कट अक्रॉस, कॅन कट अक्रॉस, कॅन
कॅन कट अक्रॉस फायनान्शियल अँड सोशल बॅरियर्स म्हणजे तोडून यांना भेदून तोडून अ, पुढे जाऊ शकतो सोशल बॅरियर्सला, अडथळ्यांना. देन देअर विक्टरीज इन्स्पायर्ड अ न्यू जनरेशन ऑफ गर्ल्स. त्यांची विजय त्यांनी नवीन पिढीला, जी मुलींची नवीन पिढी आहे त्यांना इन्स्पायर केलं, who had earlier considered sports an unreachable dream. ज्यांच्यासाठी ज्या मुलींना किंवा ज्या मुलींनी आधी कन्सिडर केलं होतं की हा स्पोर्ट्स आहे, हा त्यांच्यासाठी अनरिचेबल म्हणजे इथे पोहोचू नाही शकत असा हा एक स्वप्न आहे. मग द परफॉर्मन्सेस ऑफ दिस स्पोर्ट्स पर्सन ऑल्सो ड्रीव अटेन्शन. यांचे जे म्हणजे परफॉर्मन्स राहिलेले आहे, परफॉर्मन्सेस ऑफ दीज स्पोर्ट्स पर्सन्स. इथे स्पोर्ट्समॅन नाही म्हटलं, जनरली आपण स्पोर्ट्समॅन यूज करतो, हा पण एक स्टिरियोटाइप की माणसंच खेळ करतात. नाही, मग इथे स्पोर्ट्स विमन जनरली नाही यूज करता मग न्यूट्रल टर्म वापरली गेली आहे आणि तेच वापरलं पाहिजे. जे आपण चेअरमॅन म्हणतो, चेअर विमन तर नाही म्हणणार, मग अशावेळी चेअर पर्सन यूज करतात. अशा प्रकारे स्पोर्ट्स पर्सन म्हणजे ज्यांचे परफॉर्मन्स होते आतापर्यंत त्यांनी ड्रीव म्हणजे ध्यान आकर्षित केलं टू द नीड फॉर बेटर फॅसिलिटीज. आता ते जिंकून आले, त्यांनी चांगलं देशाचं मान गौरव वाढवलं आहे, तर त्यांची सक्सेसनी इन्स्पायर केलं न्यू जनरेशनला. अशा गोष्टी घडत आहेत, तर मग हे पण दाखवत आहेत की हे मुली कशा कशा सिच्युएशनमधून गेल्या आहे. मग हे कशा कशा सिच्युएशन होत्या तर ते चांगल्या नव्हत्या. तर मग तिथे काय काय कमी राहिलं असेल, तर फॅसिलिटीज नव्हत्या. तर ते काय म्हणते की इथे आवश्यक आहे चांगल्या उत्तम फॅसिलिटीज स्पोर्ट्ससाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते. अँड ब्लँक सपोर्ट सिस्टम म्हणजे आधार. सपोर्ट सिस्टम म्हणजे एक आधारचा एक असतो एक आपल्याला फॉर विमन ॲथलीट्स. तर इथे ॲडजेक्टिव्ह सारखं काहीतरी येणार, जे विशेषण सारखं. स्पोर्ट सिस्टम हा एक नाऊन झालेला आहे. ओके, सो याला कसं करणार म्हणजे इथे ॲडवर्ब येणार किंवा ॲडजेक्टिव्ह. कारण की सपोर्ट नाही, कम्प्लिटली इथे ॲडजेक्टिव्ह येणार, प्रोबॅबली ॲडजेक्टिव्ह येणार. तर बघूया थर्डमध्ये फ्रेजाईल, इन्फॉर्म, स्ट्रक्चर्ड, ॲबसेंट हे ऑप्शन आहे. तर हा फ्रेजाईल म्हणजे कमजोर, इन्फॉर्मल म्हणजे आपण त्याला म्हणतो की अव्यवहारिक नाही, आणि ॲबसेंट म्हणजे गायब असणे. तर स्ट्रक्चर इथे सिम्पली हा स्ट्रक्चर येणार. एक स्ट्रक्चर्ड सपोर्ट सिस्टम पाहिजे विमेन्स ॲथलीट्सला. मग पुढे आहे व्हॉट मेक्स दिस अचिव्हमेंट इवन मोर सिग्निफिकंट इज दॅट. इथे काय म्हटलं काय जे अचिव्हमेंट्स आहे त्यांना हे मोर सिग्निफिकंट आणखी महत्त्वाचं का बनवतं, म्हणजे याच्यामध्ये काय बनवणारं आहे तर ते इज दॅट मॅनी ऑफ देम त्यांच्यापैकी बरेचशा केम इन डिसिप्लाइन दॅट हॅड रिमेंड इन द ब्लँक ऑफ पॉप्युलर अटेन्शन फॉर इयर्स. पॉप्युलर म्हणजे म्हणजे पॉप्युलर म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॉमन वर्ड आहे हा. प्रचलित प्रचलित अटेन्शन ध्यान फॉर इयर्स म्हणजे वर्षानुवर्षासाठी असं राहणारा ध्यान. सो म्हणजे लोकांच्या लक्षात राहणारा. ठीक आहे. सो व्हॉट मेक्स दिस अचिव्हमेंट इवन मोर सिग्निफिकंट इज दॅट. याचा अर्थ आहे ही जी अचिव्हमेंट्स आहेत यांना आणखी इम्पॉर्टंट काय बनवतात दॅट की ज्यांच्यापैकी जे बहुतांश मुली होत्या केम इन डिसिप्लिन म्हणजे ज्या शिस्तीमध्ये आल्या अँड दॅट रिमेंड इन द. आता फिफ्थमध्ये बघूया काय आहे. फोरफ्रंट म्हणजे पुढे पुढे असणार. बॅकग्राऊंड म्हणजे पृष्ठभूमी. ठीक आहे, बॅकग्राऊंड. डिस्गस म्हणजे एक हा निगेटिव्ह वर्ड असतो म्हणजे कटू. ठीक आहे, डिस्गस. आणि हायलाईट म्हणजे चमकवणे, उठून दाखवणे. सो इथे आपण काय करू शकतो की इथे आपल्याला काय समजत आहे की कनेक्ट करत आहे हा वर्ड. तर इथे ॲडजेक्टिव्ह राहू शकतो प्रोबॅबली इन द, रिमेंड इन द. आता इन द म्हटलंय तर इथे पण मग कंबाईन नाऊन येऊ शकतो म्हणजे ऑफ अटॅच करणार एक नाऊनला दुसऱ्या नाऊनसोबत. सो मग काय असणार बॅकग्राऊंड ऑफ पॉप्युलर अटेन्शन नाही, नाही बनत आहे इथे, मॅच नाही होत. बॅकग्राऊंड म्हणजे त्याचा जे जे लौकिक ध्यान आहे त्याच्या
त्याच्यामध्ये राहणार का नाही. सो आपण म्हणू शकतो फोर फ्रंट एकदम पुढे येऊन जे एकदम पुढे असतं, फर्स्ट असतो, एकदम लगेच दिसतं. तर आपण इथे बनवू शकतो की फोर फ्रंट ऑफ पॉप्युलर अटेन्शन फॉर इयर्स. ॲक्च्युली व्हॉट इज द इश्यू तुम्हाला सांगताना जे मला जाणवते की तुम्ही एक्झॅक्टली ना आपण इंग्लिशचे एक प्रॉब्लेम आहे की मनामध्ये मराठीमध्ये फॉर्म करून वर्ड इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून ॲज इट इज त्याला उतरवू नाही शकत. तुम्हाला काही वर्ड्स इंग्लिश टू इंग्लिशच तुम्हाला घ्यावं लागतं. म्हणून तुम्हाला माझं हे उद्दिष्ट हे आहे की इंग्लिश तुम्ही तुमच्या इन्स्टिक्ट म्हणजे तुमच्या सहज भावनेमध्ये आला पाहिजे. तेव्हा तुम्ही इंग्लिशला चांगल्यापणे करू शकणार. अदरवाईज त्याला एक एक्झाम स्पेसिफिक नजरियाने खूप संकुचित करून बघणार तर एक्झाममध्ये तर कामी येणारच नाही आणि मग तुम्हाला कसलंच कामचं राहणार नाही. लोकं एक हाय पेमेंट करून फीस क्लासेससाठी करतात, ऑफलाईन असो ऑनलाईन. पण ॲटिट्यूड चुकीचा घेऊन जातात आणि तिथे शिकवणारा पण त्यांना ही रिअल गोष्ट कदाचित सांगत नसावं. आय होप की सांगत असतील. त्यामुळे असं होतं की तुम्हाला इंग्लिश नुसतं पेपर पेन पुरतं मर्यादित नाही ठेवायचं. जसं रिझनिंग एका लेव्हलवर कसं तुमच्या डोक्यामध्ये बसून जातं की काही क्वेश्चन बघूनच विदाऊट पेन अँड पेपर तुम्ही सॉल्व्ह करता. सिलॉग्समध्ये किंवा पझलमध्ये पण चित्र बनून जातात डोळ्यामध्ये. फ्लॅट फ्लोअर असो, सर्कल सेटिंग वगैरे. तसंच इंग्लिशचं तुम्हाला रीड करता क्षणीच तुम्हाला नाही का हा ॲडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे हे विचार न करता तुम्हाला आपोआप वर्ड्सची शब्दांची जुळवाजुळव करता आली पाहिजे आणि मीनिंग क्रिएट झाला पाहिजे. ठीक आहे. सो इथे फोर फ्रंट ऑफ पॉप्युलर अटेन्शन येणार. मग चेस, रेसलिंग, शूटिंग हे स्पोर्ट्सचे नाव आहेत. आणि पॅरा स्पोर्ट्स म्हणजे जे दिव्यांग असतात, पर्सन विथ डिसॅबिलिटी त्यांचा स्पोर्ट्स वेगळा असतो. ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक वगैरे आपण जे बघितलं आहे. सो पॅरा स्पोर्ट्स प्रोड्यूस चॅम्पियन्स. चॅम्पियन्स माहिती आहे ना? चॅम्पियन्सचा मीनिंग तुम्हाला माहीत असतं. म्हणजे चांगला खेळलेला आहे किंवा एक बेस्ट प्लेयर जे आपल्या स्पोर्ट्स डोमेनमध्ये स्ट्राँग आहे. हू डेमॉन्स्ट्रेटेड ज्यांनी दाखवलं कामनेस अंडर प्रेशर म्हणजे जे दबावाखाली पण त्यांनी शांतता दाखवली. अँड एन आर्टिकल आलाय तर हा नेहमी वॉबल्सने स्टार्ट होणारा वर्ड्स असणार. एक लक्षात ठेवा. तर इथे बघूया सिम्पली होतं का आपल्याला मिळतं का? तर बघा सांगितलं तुम्हाला वॉबलने स्टार्ट होणार राहणार. हा डेफिनेटली कॅन्सल झालाय. ठीक आहे. मग अंडर प्रेशर त्यांनी कामनेस दाखवली अँड अँड कमिटमेंट. आता हे कमिटमेंट नाऊन आहे ना तिथे ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब येणार. सो अँड एन ओकेशनल कमिटमेंट म्हणजे तात्पुरती किंवा वेळोवेळी दिसणारी कमिटमेंट नाही. इनडिफरंट म्हणजे वेगळी कमिटमेंट नाही. सो अनवेवरिंग न झुकणारी, न हलणारी अशी ठाम. ठाम कमिटमेंट टू एक्सलन्स. बेस्ट एक्सलन्स म्हणजे उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट. ठीक आहे. जे त्यांचा जे कमिटमेंट त्यांची सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट ह्याच्याकडे जाणारी अशी त्यांची न झुकणारी न हलणारी अडीग अशी कमिटमेंट होती. मग देअर सक्सेस इज अ रिमाइंडर दॅट त्यांची सक्सेस ही आठवण करून देतं की आठवण आहे की दॅट वेन अपॉर्च्युनिटीज आर प्रोव्हाइडेड जेव्हा संधी दिल्या जातात टॅलेंट कॅन फ्लरिश एनिवेअर. जो टॅलेंट आहे जो टॅलेंटला मराठीत काय म्हणतात यार टॅलेंट कॅन फ्लरिश एनिवेअर. फ्लरिश म्हणजे कुठेही फुलू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलं. सो हे आन्सर होते. फर्स्ट आपण मॉडेस्ट केला होता तुम्हाला आठवण असेल. ब्रेकडाऊन केलं होतं आपण ब्रेकडाऊन ऑफ स्टेरिओटाइप्स. ठीक आहे. हे बघा मी आठवणीने लिहिलं आहे इथे. सरेंडर टू आपण यालाही केलं होतं. डिपेंड हे निगेटिव्ह वर्ड्स आपण केलं होतं आणि हा त्याच्या काही तुकच नव्हता बनत. तर अशा प्रकारे कट अक्रॉस. फ्रेजाईल, कमजोर, इन्फॉर्मल हे स्ट्रक्चर्ड होता. तर आपण हा ऑप्शन घेतला. फोर फ्रंट बघा इथे मला कन्फ्युजन झालं. आय एम सॉरी. इथे बॅकग्राऊंड हा राईट होता. ठीक आहे. 6-1 होता ओकेशनल, अनवेवरिंग, इनडिफरंट, अनवेवरिंग. ठीक आहे. सो बट मला वाटतं की हा फोर फ्रंट असला पाहिजे. आय बिलीव्ह. ठीक आहे. बनवताना. सो अनवेवरिंग आपण हा घेतला की न अडिग असा. सो फॉर टुडे इट इज वी आर डन. थँक्यू सो मच. आपण हे केलं आहे आजचं आपलं कम्प्लीट फर्स्ट सेशन ऑन एडिटोरियल बेस्ड ऑन दी यस्टरडेज
31st of December 2025 Indian Express एडिटोरियल ॲबस्ट्रॅक्ट ज्याला आपण रेफर केला ॲज इट इज आपण नाही केलं त्याला एक्झाम ओरिएंटेड मग ट्रान्सफॉर्म केलं आणि तुमच्यासाठी क्वेश्चन्स प्रिपेअर केले. सो असेच डेली तुम्ही या इथे जॉईन करा रेग्युलरली. वी विल फिक्स अ टाईम इन द मॉर्निंग की आपण कधी घ्यायचं. सध्या आपण याला तुम्ही रेकॉर्डेड बघा, पण जर टाईम फिक्स झालं तर आपण रोज ऑनलाईन करूया. लाईव्ह सेशनमध्ये तुमचे कमेंट्स वगैरे क्वेश्चन्स तेव्हा ॲड्रेस करता येईल आणि इंग्लिशवर काम करा. बिकॉज विदाउट इंग्लिश यू कांट क्लिअर एनी एक्झाम. आणि जो आपण शिकतो आहे डेली एडिटोरियल हे नुसतं बँकिंग किंवा SSCसाठी नाही तर हे अदर एक्झाम्स पण कवर करतात. ही तुमची डेली प्रॅक्टिस तुम्हाला बाकी एक्झामवाले जे आहेत महाराष्ट्रामध्ये जे करतात त्यांच्यासाठी तर डेफिनेटली हा एक काय म्हणू शकतो की ते अबोव दी मार्क इथे त्यांचं होणार प्रिपरेशन. ते बाकींपेक्षा पुढे असतील कारण की इतकं लेवलचं तर नाही तिथे इंग्लिश. बट जे बाकी लोक आहेत बँकिंग, SSC, SSC आहे, मग आपलं इन्शुरन्स, MPSC तिथे हा डेफिनेटली इंग्लिश तुम्हाला रोज करायचं आहे. एडिटोरियल तर रोज डेली सवय बनवायची आहे. तुम्ही जर स्वतः न्यूजपेपर रीड नसेल करत तर ॲटलिस्ट कम अँड जॉइन हिअर. कारण की रोज न्यूजपेपर रीड करणे पण महत्त्वाचं आहे. बट टाईम मॅनेज नसेल होत तर इथे जॉईन करा. सो वन्स अगेन थँक यू. आपला जो चॅनल आहे AMG इंग्लिश अकॅडमी याला लाईक करा. आजच्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा जे नोटिफिकेशन रेग्युलर मिळतील तुम्हाला जेणेकरून. आणि इतरांसोबत शेअर करा कारण की आपण वी आर व्हेरी मच देर आर व्हेरी फ्यू चॅनल्स हू आर फॉर दी मराठी बॅकग्राऊंड स्टुडंट्स. ठीक आहे. हिंदीमध्ये लोक आहेत चॅनल, दे आर डुईंग गुड वर्क. ते चांगलं शिकवतात. आय अपलॉड देम. ठीक आहे ना, ते चांगलं त्याला चांगलं म्हणायचं. पण कसं आहे की ते जे हिंदीच्या ह्याच्याने शिकवतात त्यांची मदर टंग ते एक लर्निंगमध्ये अडथळ्यासारखी किंवा ते कम्प्लीटनेस नाही. तर त्यामुळे आपली मदर टंग आहे आपण त्याला यूज करून इंग्लिश शिकतोय तो इथे चांगली डेव्हलपमेंट होणार. सो आपण इथे आज थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला टेलिग्रामची लिंक वगैरे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ते तुम्ही चॅनल जॉईन करा त्याच्यावर तुम्हाला अपडेट मिळत राहणार. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.